नमस्कार, मी श्वेतांकले केएमएम मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। काय घडले आज दिवसभरात सगळं काही जाणून घेणारच आहोत, पण बातमीपत्राला सुरुवात करूयात हेडलाईन्सनी। राज्यात आणि केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकार। कोट्यवधी रुपयांच्या खर्चाने गोगटे चौकापासून मराठा मंडळ कार्यालयापर्यंत बांधलेला रेल्वे उड्डाणपूल आहे निकृष्ट दर्जाचा। उद्घाटनानंतर 20 दिवसात गेले तडे। हुक्केरीतील भाजीपाला मार्केट एपीएमसीकडे स्थलांतरित करण्याची मागणी। कर्नाटक राज्य शेतकरी संघ आणि हरित सेनेचे नेते एपीएमसीचे कार्यकारी सचिव गुरुप्रसाद यांच्यासोबत केली चर्चा। दिल्लीला गेल्यावर वरिष्ठ नेत्यांना भेटणे सामान्य। खरगे यांना भेटून त्यांच्या प्रकृतीची केली चौकशी। चिकोडीचे खासदार प्रियंका जारकिहोळी यांनी केले मत व्यक्त। आता पाहूयात सविस्तर बातम्या। राज्यात आणि केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकार असताना कोट्यवधी रुपयांच्या खर्चाने गोगटे चौकापासून मराठा मंडळ कार्यालयापर्यंत बांधलेली रेल्वे उड्डाणपुलाची कामगिरी निकृष्ट दर्जाची झाली आहे। उद्घाटनानंतर अवघ्या 20 दिवसात त्याला तडे गेले, त्यामुळे अद्यापही लोक या उड्डाणपुलावरून चालण्यास घाबरतात।
दिल्लीला गेल्यावर वरिष्ठ नेत्यांना भेटणे हे सामान्य आहे, त्यामुळे खरगे यांना भेटून त्यांची प्रकृती विचारली इतकंच, असं चिक्कोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी म्हणाल्या। माझे वडील आणि मंत्री सतीश जारकीहोळी यांनी AICC अध्यक्ष आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना दिल्लीत भेटले आहेत, यात काही नवीन नाही। दिल्लीला गेल्यावर वरिष्ठ नेत्यांना भेटणे हे सामान्य आहे, त्यामुळे खरगे यांना भेटून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली इतकंच, असे चिक्कोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी म्हणाल्या। शहरातील कुमार गंधर्व कला मंदिरात जिल्हा वाल्मिकी समाजाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वाल्मिकी समाज संमेलन आणि प्रतिभा पुरस्कार कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन सन्मान स्वीकारत त्यांनी माध्यमांच्या प्रश्नाला उत्तरे दिली। ಹೌದು, ಖಂಡಿತವಾಗಿ ಶೋಷಿತ ಸಮಾಜದವರು ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಬ್ಕಾಸ್ದವರು ST ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಸೇರ್ಬೇಕಂತ ಬಹಳ ದಿನ ಬೇಡಿಕೆ ಇದೆ। ಸೊ ಖಂಡಿತವಾಗಿ ನಾವು ಅದರ ಪರವಾಗಿ ನಾವು ಧ್ವನಿ ಎತ್ತುತ್ತೀವಿ ಮುಂದಿನ ಸೆಷನ್। ಈಗ ರಾಜ್ಯ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಚರ್ಚೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಮುಖಂಡರು ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು CM ಆಗಲಿ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ? CM ಇದೆ, ಆಸೆ ಇದೆ ಎಲ್ರಿಗೂ। ಸೊ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೋದು ಸಮುದಾಯದ ಜನರ ಅಂದ್ರೆ ವಾಲ್ಮೀಕಿ ಸಮುದಾಯದ ಜನರು ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಬೆಂಬಲ. ಹೌದೌದು, ಎಲ್ಲರೂ ವಾಲ್ಮೀಕಿ ಸಮುದಾಯ ಅಂತ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಬೆಂಬಲಿಗರಿದ್ದಾರೆ, ಸಮಾವೇಶ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ನಿಜ। ಈ ಸಮಾಜದ ಮಗಳಾಗಿ ಹೆಮ್ಮೆ ಇದೆ, ಬಟ್ ನಾನೀಗ ಎಲ್ಲಾ ಸಮಾಜನ ಒಳಗೊಂಡು ನಾನು ನನ್ನ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ। ಸೊ ಬಹಳ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಬಹಳ ಸಾಕಷ್ಟು ಭರವಸೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ನಾನು। ಸೊ ಮುಂದಿನ ನಿರ್ಮಾಣಗಳಲ್ಲಿ ಖಂಡಿತವಾಗಿ ಅವ್ರದ್ದೇನು ಮನವಿಗಳಿವೆ, ಸೊ ನಾನು ಖಂಡಿತವಾಗಿ ಮಾಡ್ತೀನಿ। ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾಗಳಲ್ಲಿ ಸಹ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಪರ ಕ್ಯಾಂಪೇನ್ ಅದು 5 ವರ್ಷ 7 ವರ್ಷದಿಂದ ನಡೀತಾ ಇದೆ। ಸೊ ನೋಡೋಣ, ಟೈಮ್ ಸಂದರ್ಭ ಬಂದಾಗ ಅದು। ಯಾಕಂದ್ರೆ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಅವ್ರನ್ನ ಭೇಟಿ ಆದ ಬಳಿಕ ಸಾಕಷ್ಟು ಬೆಳವಣಿಗೆ ಆಗ್ತದೆ। ತಂದೆಯವರು ಯಾವಾಗ್ಲೂ ಹೋಗ್ತಿರ್ತಾರೆ ರೆಗ್ಯುಲರ್ ಬೆಟ್ಟಕ್ಕೆ, ಎಲ್ಲ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧೀಜಿ ಅವರಾಯ್ತು, ಖರ್ಗೆ ಸರ್ ಅವರಾಯ್ತು, ಯಾವಾಗ್ಲೂ ರೆಗ್ಯುಲರ್ ಮೀಟ್ ಆಗ್ತಿರ್ತಾರೆ ಡೆಲ್ಲಿಲಿ। ಇಲ್ಲ, ಈಗ ಮೊನ್ನೆ ನಡೆದಂತ ಏನು ಇದಿತ್ತೆ ಡಿಸೆಂಬರ್ ಅಲ್ಲಿ ಏನು ರಿಪೋರ್ಟ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂದಿದಾರಲ್ಲ, ಸೊ ನೋಡೋಣ, ಆ ಬೇಸಿಸ್ ಮೇಲೆ ಮುಂದಿನ ಡಿಸಿಷನ್ तगोತಾರೆ ನಮ್ಮ सीनियर लीडर्स। ST समाजात समावेश व्हावा म्हणून अनेक समाज लढा देत आहेत आणि आम्हालाही याबाबत निवेदन दिलं आहे, याबाबत मी संसदेत आवाज उठवीन, असेही त्या म्हणाल्या। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव। अल्पसंख्याक वसाहतीच्या अनुदानातून CC रोड व गटारांच्या कामासाठी 1 कोटी रुपयांचा फंड मंजूर करण्यात आलाय। अल्पसंख्याक वसाहतीच्या अनुदानातून CC रोड व गटारांच्या कामासाठी 1 कोटी रुपयांचा फंड मंजूर करण्यात आला आहे। कर्नाटकच्या बालकल्याण व महिला विकास मंत्री व बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सोमवारी हलगा गावामध्ये विविध कामांची पूजा करून कामाला सुरुवात केली। दसरा सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आज यामुळे 1 कोटी निधीचा डेव्हलपमेंटसाठी, विकासासाठी शिवाजी गल्ली ह्या गल्लीमध्ये रोड, चांगला रोड आणि दोनों साइडला गटर आणि एक तळाचं मेन गटर हे करायला आज आम्ही इकडे उपस्थित आहे। आम्ही सदैव ना वकील साहेब म्हणतो आणि आमचा भाऊ आमचा सदैव आमच्या सोबत राहणारे महावीरांना, आमचे ग्रामपंचायत अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष आणि उपस्थित सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, गावचे सर्व ज्येष्ठ नागरिक आणि खास करून माझ्या सर्व महिलांनो, आज सण आहे तरी सुद्धा सकाळी 9ला तुम्ही सर्व इकडे उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। आणि मी एक गावी दिले होते, विकास माझं ध्येय आहे आणि एक दिवस बेळगाव ग्रामीणला आम्ही बारामती करतो म्हणून एक गावी दिले होते आणि ते नक्की माझं जो स्वप्न आहे बारामती करायचं तो नक्की साकार होईल। फक्त तुमचा सर्वांचा मला आशीर्वाद आणि मार्गदर्शन पाहिजे। आणि इकडे उपस्थित लई महिलांना गृहलक्ष्मीचा योजनेचा उपयोग व्हायलाय। आणि तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगू इच्छितो, 7 तारीखला 2000 येणार उद्या आणि 9 तारीखला 2000, 4000 सण आहे म्हणून मी सगळं कर्नाटक राज्याच्या महिलांसाठी 2 महिन्याचा 5000 कोटी
अकाउंट मध्ये घालून मी बेंगळूर म्हणजे इकडे आलेला आहे. तो 2-3 दिवस मध्ये म्हणजे ज्यांचा अकाउंट मध्ये 4,000 येईल. आणि फक्त एकच माझं विनंती आहे, काय माझं स्वप्न होतं साकार व्हायचं म्हणजे एकदम जवळ आहे, तर तुम्ही तुमचा जो एक पाठिंबा आहे त्या पाठिंबा मला पाहिजे. नाहीतर काय होईल, वकील साहेबने आता काय सांगितलेलं, इलेक्शन मध्ये लई लोक येतात, हे सांगतात ते सांगतात, परंतु काम करणारे कोण आहे त्यांचा पाठिंबा तुम्ही द्या म्हणून विनंती करू. आणि ग्रामपंचायत आहे, हलगा ग्रामपंचायत मोठा ग्रामपंचायत आहे आणि सर्व सदस्यांचा किती मला सहकार आहे. सर्वांचा एकही ध्येय आहे, ग्रामपंचायतचा एकही ध्येय आहे की हलगामध्ये काहीतरी करूया. आणि मॅडम कडे इकडे म्हणजे माझ्याकडे लई वेळ मावीर अण्णाला घेऊन येते आणि मॅडम आमच्या गावाला हे पाहिजे, आमच्या गावालाच हे पाहिजे. तो मान्य आहे. म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह आहे तर मी ऍक्टिव्ह. आता ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत जर ऍक्टिव्ह नाही तर काय होत नाही. तर तुम्ही माझं समोर जो म्हणलेला आहे की इकडं रोड पाहिजे, इकडं गटार पाहिजे, त्याप्रमाणे आज काम सुरू झालेलं आहे आणि एक चांगलं कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलेलं आहे. आणि तुमचं सर्वांचं पण जबाबदारी आहे की चांगलं काम होत आहे या नाही. काय म्हटलं तर कॉन्क्रिटीकरण म्हटले तर कॉन्क्रीट रस्ता म्हटले तर एक वेळ आम्ही रस्ता केल्यानंतर 7 वर्ष काही पण करायला येत नाही, हे सरकारचा नियम आहे. 7 वर्ष ते पोडले बाबा, ते बाद झालं तरी काही पण करायला येत नाही. एक वेळ होत असताना तुम्ही सर्व जबाबदारी घ्या आणि कमीत कमी 20 दिवस तुमच्या घरचा समोरचा जो रोड आहे तिकडे पाणी टाका. 20 दिवस हिलिंगचा टाइम असतात. फक्त कॉन्ट्रॅक्टर पाणी टाकायचं. आम्हाला काय म्हटले तर तुमच्या घरचा समोरचा रोड चांगला व्हायला पाहिजे, तर तुम्ही सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी तुमचं अंगण किती मोठं होतात त्यामुळे अंगणला पाणी हे करून 20-30 दिवस पाणी हे करा. चांगलं रोड तुम्हाला करून देते. कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर हे रोड. यावेळी हलगा गावातील ग्रामपंचायत सदस्य, गावातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. शहरातील वडगाव गणेश कॉलनीमध्ये घरासमोर उभे केलेल्या कारवर 2-3 उपद्रवींनी दगड फेकून नुकसान करण्याची घटना घडली आहे. शहरातील वडगाव गणेश कॉलनीमध्ये घरासमोर उभ्या केलेल्या कारवर 2-3 उपद्रवींनी दगड फेकून नुकसान करण्याची घटना घडली आहे. घरासमोर उभ्या केलेल्या कारवर उपद्रवींनी दगड फेकून नुकसान केले आहे. हे कृत्य CCTV कॅमेरामध्ये कैद झालंय. ही घटना शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मी प्रथमेश मनोज काळे, गणेश कॉलनी फर्स्ट क्रॉस, संभाजीनगर, वडगावमध्ये राहतो. मी गाडी घेऊन 4-5 महिने झाले नुकतं नवीन घेऊन, आणि पहिले टाईमच गाडी बाहेर लावलो काल संध्याकाळी फक्त. तर बरोबर रात्री 1च्या ते 3च्या मध्ये आसपास माझ्या गाडीवर दगड मारून पूर्ण गाडी माझी फोडून नुकसानमध्ये केलेत. मला बाजूला बी 2 गाड्या आहेत, त्यांना गाडीला काही नुकसान केलेलं नाहीत. माझ्याच गाडीला फक्त नुकसान करून गेलेले आहेत. बाजूला प्लॉट आहे, या शेतातनं येऊन बरोबर कॅमेरे वगैरे बघून कॅमेरे बी घराला कॅमेरे बी लावलेले आहेत, कारण कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड नाही आहेत, काही दिसलेलं नाही. त्यांना माहीत राहणारा माणूस करून इथनं पूर्णपणे पळून गेलेला आहे प्लॉटमध्ये. म्हणून पोलिसांनी फक्त एवढंच काय, जरा रात्री जाऊन चक्कर मारून फक्त व्यवस्थित बघून जावे आणि पोलिस पण चांगलं बरोबर ह्यांना जरा बघून कोण आहे लवकरात लवकर जरा कारवाई करू देत, एवढंच. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. ನಮ್ಮ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಯಾರು ಎಲಿಜಿಬಲ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ಏನು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಅನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಈ ವರ್ಷದಿಂದ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಇಟ್ ಇಸ್ ಲಿಂಕ್ ವಿತ್ ಆಧಾರ್ ಲಿಂಕ್. ಆಧಾರ್ ಸೀಡಿಂಗ್ ಆಗಬೇಕು, ಆಧಾರ್ ಲಿಂಕ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ದಯಮಾಡಿ ನಮ್ಮ ವೆಬ್ಸೈಟ್ ಇದೆ, ವೆಬ್ಸೈಟ್ಗೆ ಹೋಗಿ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕ್ಬೋದು ಅಂತ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ. 2022-23 ಸಾಲಿನ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಹಾಯಧನಕ್ಕಾಗಿ ಸಲ್ಲಿಸಲಾದ ಅರ್ಜಿಗಳಲ್ಲಿ ಸ್ಯಾಟ್ಸ್ ಐಡಿ ಅಥವಾ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಐಡಿ ನಮೂದಾಗದ ಅರ್ಜಿಗಳಿಗೆ ಧನ ಸಹಾಯ ಮಂಜೂರು ಮಾಡಿಲ್ಲ. ಸದರಿ ಫಲಾನುಭವಿಗಳ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಮಂಡಳಿಯ ವೆಬ್ಸೈಟ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಿಸಲಾಗಿದ್ದು, ಕೂಡಲೇ ಕಾರ್ಮಿಕ ನಿರೀಕ್ಷಕರ ಕಚೇರಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ 15 ಅಕ್ಟೋಬರ್ 2024 ಒಳಗಾಗಿ ಐಡಿಗಳನ್ನು ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ನಮ್ಮ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಯಾರು ಎಲಿಜಿಬಲ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ಏನು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಅನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಈ ವರ್ಷದಿಂದ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಇಟ್ ಇಸ್ ಲಿಂಕ್ ವಿತ್ ಆಧಾರ್ ಲಿಂಕ್. ಆಧಾರ್ ಸೀಡಿಂಗ್ ಆಗಬೇಕು, ಆಧಾರ್ ಲಿಂಕ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ದಯಮಾಡಿ ನಮ್ಮ ವೆಬ್ಸೈಟ್ ಇದೆ, ವೆಬ್ಸೈಟ್ಗೆ ಹೋಗಿ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕ್ಬೋದು ಅಂತ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ. ಕಟ್ಟಡ ಮತ್ತು ಇತರೆ ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಮಿಕರ ಕಲ್ಯಾಣ ಮಂಡಳಿಯ ಯಾವುದೇ ಸೌಲಭ್ಯ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಈ ಕಾರ್ಡ್ ಜನರೇಟ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದು ಅವಶ್ಯಕವಾಗಿರುತ್ತದೆ. ಎಲ್ಲಾ ನೋಂದಾಯಿತ ಫಲಾನುಭವಿಗಳು ಮಂಡಳಿಯ ತಂತ್ರಾಂಶದಲ್ಲಿ ಲಾಗಿನ್ ಆಗಿ ಈ ಕಾರ್ಡ್ ಜನರೇಟ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ.
दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन। दुल्हन की खूबसूरती में चार चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज। अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम। आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम। अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ। दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया। पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे। आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम। साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात। साड़ी तहजीब दिखाती, साड़ी परंपरा संभालती। महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना। आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम। आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। सतीश जारकिहोळी हे राज्यातील विभागीय मंत्री आहेत। ते दिल्लीला भेट देताना वरिष्ठांना भेटणे ही सामान्य परंपरा आहे, असे अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी म्हणाले। सतीश जारकिहोळी हे राज्यातील विभागीय मंत्री आहेत। ते दिल्लीला भेट देताना वरिष्ठांना भेटणे ही सामान्य परंपरा आहे, असे अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी म्हटलं आहे। अथणीमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की मी पूर्वी मंत्री असताना आमच्या नेत्यांना भेटून ख्याली खुशाली विचारत असे। मी अलीकडेच दिल्लीला गेलो होतो आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटलो होतो। येथे वरिष्ठांना भेटणे सामान्य आहे, अंदाज बांधणं योग्य नसल्याचे ते म्हणाले। रमेश कत्ती ಅವರು ದಿಢೀರ್ನೆ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟರು। ನಿರ್ದೇಶಕ ಮಂಡಳಿ ಸದಸ್ಯರ ಮತ್ತು ಅಧ್ಯಕ್ಷರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಸಣ್ಣ ವೈಮನಸ್ಸು ಇರೋದ್ರಿಂದ ಒಂದು ವರ್ಷ ಅವಧಿ ಇದೆ। ಅದಕ್ಕೆ ಈಗ ರಾಜೀನಾಮೆ ನಾನು ಊರಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ, ಡೆಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ। ಈ ವೆಟರ್ನರಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜಿದೊಂದು ಅಡ್ಮಿಷನ್ಗೋಸ್ಕರ ಒಂದು ತುರ್ತು ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ನಿಮಿತ್ತ ನಾನು ಹೋಗಿರೋದ್ರಿಂದ ನಾನು ಸಭೆಗೆ ಹೋಗೋಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ। ಬಂದಮೇಲೆ ನಿನ್ನೆ ಸಾಯಂಕಾಲ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ। ಒಂದು ವರ್ಷಕ್ಕೆ ನಿನ್ನೆ ನಿರ್ದೇಶಕರು ನನಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದರು, ಅವರೆಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನೇ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಒಟ್ಟಾರೆ ಅದನ್ನು ಸೌಹಾರ್ದಯುತವಾಗಿ ಬಗೆಹರಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ। ಈಗಾಗಲೇ ಬಾಲಚಂದ್ರ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರೂ ಕೂಡ ಅದರ ಒಂದು ಸ್ಪಷ್ಟನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ಪ್ರಮುಖರು ನಾವು ಒಟ್ಟಿಗೆ ಸೇರಿಕೊಂಡು ಅದನ್ನು ಸೌಹಾರ್ದಯುತವಾಗಿ ಬಗೆಹರಿಸಿ ಒಂದು ಜಿಲ್ಲಾ ಮಧ್ಯವರ್ತಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಬ್ಯಾಂಕು, ರಾಜ್ಯದಲ್ಲೇ ನಂಬರ್ 1 ಸ್ಥಾನದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಮತ್ತು ಹೆಚ್ಚು ರೈತರಿಗೆ ಕೃಷಿ ಸಾಲವನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬ್ಯಾಂಕು ಕೂಡ ಸ್ಥಿತಿಗತಿ ಚೆನ್ನಾಗಿದೆ।
ಅದರದ್ದು ಯಾವುದೇ ಥರದ ಅದಕ್ಕೆ ಬೆಂಕಿಗೆ ಧಕ್ಕೆ ಆಗದ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅದನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ಜಾತ್ಯತೀತವಾಗಿ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ತಗೋತೀವಿ. ಆದರೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಭಾಳ ಬೇಸರ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾರೆ, 42 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಇಂಥ ಸಂದಿಗ್ಧ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನನಗೆ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕಾಗಿ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟಿನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಈ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಕುಟುಂಬ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಪ್ರಭಾವ ಬೀರ್ತಾ ಯಾವುದು ಅಂತ ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಯಾವತ್ತೂ ಆಪ್ತರಾಗಿದ್ದರು ಅವರು, ನೀವು ಅವ್ರ ಜೊತೆನೇ ಇದ್ರಿ. ನನಗೆ ಅವರಿಗೆ ನೇರವಾಗಿ ಭೇಟಿ ಆಗೋದಾಗಿಲ್ಲ. ನಿನ್ನೆ ನಾನು ಬಂದಿರೋದು, ರಾತ್ರಿ ತಡವಾಗಿ ಬಂದೆ. ನಾನು ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನೇನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನಿರ್ದೇಶಕರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ ಅನ್ನೋದು ನಾನು ಇನ್ನೂ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಾನು ತಿಳ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ರಮೇಶ್ ಕತ್ತಿ ಜೊತೆಗೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ನಾನು ಏನಾದರೂ ಮಾತಾಡ್ತೀರಾ ಅಂದರೆ ಅವ್ರು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟದಕ್ಕೆ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಸರ್ ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ಬೇಸರ ಇದೆಯಾ ಅಥವಾ ಯಾವ ರೀತಿ ಅಂತ? ಆಡಳಿತ ನೋಡಿ, ಅಧಿಕಾರ ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿಗೂ ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಈ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಶಾಶ್ವತ ಅಲ್ಲ. ಅಧಿಕಾರ ಒಂದು ಸಲ ಯಾರಾದ್ರೂ ತ್ಯಾಗ ಮಾಡಲೇಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸಹಜವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾರ್ವಜನಿಕ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇವೆಲ್ಲ ನಡೀತಕ್ಕಂಥದ್ದು. ಬಹುತೇಕವಾಗಿ ಹಿರಿಯ ನಿರ್ದೇಶಕರು, ನನಗಿಂತಲೂ ಭಾಳ ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅವ್ರು ನಿರ್ದೇಶಕರಾಗಿ ಬಂದಿದ್ದರಲ್ಲಿ ಸುಮಾರು 40 ವರ್ಷ ಇರಬೇಕು. ಅವರು ಆಗಿರ್ಬೇಕು 35 ವರ್ಷ, 40 ವರ್ಷ ಇರಬೇಕು. ನನಗೂ ಸುಮಾರು ಈಗ 30 ವರ್ಷ ಅಲ್ಲಿ ನಿರ್ದೇಶಕನಾಗಿ ನಿರಂತರವಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಭಾಳ ದಿವಸದಿಂದ ಅವರು ನಾವು ಒಟ್ಟಿಗೆ ಕೂಡಿಕೊಂಡು ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದು ಮತ್ತು ಬ್ಯಾಂಕಿನ ಏಳಿಗೆಗಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮಗೆಲ್ರಿಗೂ ಒಂದು ಮನಸ್ಸಿಗೆ ನೆಮ್ಮದಿ ಇದೆ. ರಾಜಕಾರಣದ ಮೇಲೆ ಅಧಿಕಾರ ಬರೋದು ಹೋಗೋದು ಬದಲಾವಣೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಸೃಷ್ಟಿಯ ನಿಯಮ, ಅದು ಜಗದ ನಿಯಮನೂ ಕೂಡ ಹೌದು. ನೋಡೋಣ, ಇದು ಅಂತಿಮ ಅಲ್ಲ, ಬರುತ್ತೆ ಹೋಗುತ್ತೆ, ಯಾವಾಗಲೂ ನಡೀತಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದಲೇ DCC ಬ್ಯಾಂಕಿನ ಸರ್ಕಾರಗಳು ಏನು ಬಿದ್ದಿದಂಥ ಉದಾಹರಣೆಗಳಿದ್ದಾವೆ. ಬೆಳಗಾವಿ DCC ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಏನು ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಅದರಿಂದ ಯಾಕೆ ಸರ್ಕಾರ ಬೆಳೀತೋ ಅದರಿಂದ ಕುಳಿತು. ಬೆಳಗಾವಿ DCC ಬ್ಯಾಂಕನೇ ಬೇರೆ, ರಾಜಕಾರಣನೇ ಬೇರೆ ಇರುತ್ತೆ. ಒಟ್ಟಾರೆ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತರ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಆ ಬ್ಯಾಂಕನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ಕೊತೀವಿ. ಅಧ್ಯಕ್ಷರು ಯಾರಾಗ ನನಗೆ ಇತ್ತೀಚೆಗೆ ನನಗೆ ಭವಿಷ್ಯ ಹೇಳೋಕ್ಕೂ ಬರೋಲ್ಲ ಮತ್ತು ಈ ಹೊತ್ತಿಗೆ ಅವು ಬಗ್ಗೆ ನಾನು ಅಷ್ಟೊಂದು ನಂಬಿಕೆನೂ ಇಲ್ಲ. ನೋಡೋಣ, ಕೊಡ್ತೀವಿ, ಎಲ್ಲರೂ ಸೇರ್ತೀವಿ, ಜಿಲ್ಲಾ ಮುಖಂಡರೆಲ್ಲ ಸೇರ್ತೀವಿ, ಕೂತು ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಣ. ಫಲಿತಾಂಶ ಏನು ಬರುತ್ತೆ ಅವಾಗ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ತೀವಿ, ಒಟ್ಟಿಗೆ ಕೊಡು. ಮೂಡಾ ಹಗರಣದಿಂದ BJP ಅವರು ತುಂಬ ಒತ್ತಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ರಾಜೀನಾಮೆಗೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಹಿಂದೆ BJP सरकार ಮೇಲೆ बेळगाव DCC बँकेच्या अध्यक्षपदावरून रमेश कत्ती यांनी राजीनामा दिला असल्याचे माझ्या लक्षात आले आहे. काही संचालकांनी त्यांच्या विरोधात असमाधान व्यक्त केले होते. याबद्दल आधी सहकारी क्षेत्रातील भालचंद्र जारकिहोळी यांनी स्पष्टीकरण दिले आहे असेही ते म्हणाले. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबावर आरोप झालेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा न देणं हे सिद्धरामय्यांचा अहंकार आहे अशी टीका खासदार जगदीश शेट्टर यांनी केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबावर आरोप झाले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा न देणे हा सिद्धरामय्यांचा अहंकार आहे अशी टीका खासदार जगदीश शेट्टर यांनी केली. शहरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की दसरा कार्यक्रमाला जाऊन सुरुवात केली आहे, यामुळे सरकारवर लोकांचा विश्वास कमी होतो. चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या असे म्हटल्यास राजीनामा दिला नाही म्हणजेच हा सिद्धरामय्यांचा अहंकार आहे. ಈಗ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವ್ರ ಮೇಲೆ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳವರು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಗುರುತರವಾದಂಥ ಆಪಾದನೆ ಬಂದಿದೆ. ಅದು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಸನ್ಮಾನ್ಯ ರಾಜ್ಯಪಾಲರು ಅವ್ರ ಮೇಲೆ ತನಿಖೆ ಮಾಡಬೇಕಂಥೇಳಿ ಪ್ರಾಸಿಕ್ಯೂಷನ್ಗೆ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ಅದನ್ನು ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡಿದರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು. ಹೈಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ರಾಜ್ಯಪಾಲರು ಏನೊಂದು ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿದರು, ಅದನ್ನು ಎತ್ತಿ ಹಿಡಿಯುವಂಥ ಕೆಲಸ ಹೈಕೋರ್ಟ್ನವ್ರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ವಿತ್ ಸ್ಪೀಕಿಂಗ್ ಆರ್ಡರ್. ಆಮೇಲೆ ಮುಂದೆ ಇಲ್ಲ ಅದನ್ನು ನಾನು ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯವರು. ನನ್ನ ಮಾಹಿತಿ ಪ್ರಕಾರ ಇವತ್ತಿನವರೆಗೂ ಹೈಕೋರ್ಟ್ನವ್ರು ಏನೊಂದು ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿದರು, ಮಾನ್ಯ ರಾಜ್ಯಪಾಲರ ಏನೊಂದು ಡೈರೆಕ್ಷನ್ ಇತ್ತು, ಅದನ್ನು ಎತ್ತಿ ಹಿಡಿದ್ರಲ್ಲ, ಅದರ ಮೇಲೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಹೈಕೋರ್ಟ್ನವ್ರು ಏನು ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿರಲ್ಲ ಅದನ್ನು ಅಪೀಲ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಮಾಡ್ಬೋದಾಗಿತ್ತಲ್ಲ. ಆ ಹೈಕೋರ್ಟ್ ಆರ್ಡರು ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂದಿದ್ರೆ, ರಾಜ್ಯಪಾಲರ ಆರ್ಡರು ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂದಿದ್ರೆ ಅವರು ಮತ್ತೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡಬಲ್ ಬೆಂಚಿಗಾಗಲಿ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟಿಗೆ ಹೋಗ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ಇನ್ನೋರಿಗೆ ಹೋಗಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ
ಬಹುಶಃ ಅವರು ಅಡ್ವೊಕೇಟ್, ಅವರ ಲೀಗಲ್ ಕನ್ಸಲ್ಟೆಂಟ್ ಇರೋದಲ್ಲ, ಅವರು ಅಡ್ವೈಸ್ ಮಾಡಿರ್ಬೋದು, ಮೇಲೆ ಹೋದರೂ ಅದೇ ಹಣೆ ಬರ ನಿಮ್ಮದು ಅಂಥೇಳಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವ್ರು ಹೋಗಿಲ್ಲ ಅಂದಮೇಲೆ ಮುಂದೆ ನಿಮಗೆ ಫೈಟ್ ಮಾಡೋಕ್ಕೇನೂ ಇಲ್ಲ. ಲೀಗಲ್ ಬ್ಯಾಟಲ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಲೀಗಲ್ ಬ್ಯಾಟಲದ್ದು ಎಂಡ್ ಆಯ್ತು ನಿಮ್ಮದು. ಹೀಗಾಗಿ ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಚಾಲೂ ಆಗಬೇಕು. FIR ಫೈಲ್ ಆಯಿತು, ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಚಾಲೂ ಆಗಬೇಕು. ಈಗ ಚಾಲೂ ಆಗ್ತದೆ, ಚಾಲೂ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ರೆ ಈಗಾಗಲೇ. ಇವತ್ತಿಲ್ಲ ನಾಳೆ ಅವರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಕಡೆನೂ ಹೋಗ್ಬೋದು, ಅವ್ರ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ತೊಗೋಬೋದು, ಉಳಿದವ್ರದ್ದು ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೋದು. ಈ ಚಾಲೂ ಆದಾಗ ಅವರು ಕೆಳಗಡೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಯಾವ ಧೈರ್ಯದಿಂದ ಇಂಪಾರ್ಷಿಯಲ್ ಆಗಿ ಈ ಒಂದು ತನಿಖೆ ಆಗ್ಬೋದು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕ್ವಶನ್ ಮಾರ್ಕ್ ಉಳಿತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು, ಆ ತನಿಖೆ ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಆಗಿ ಮುಗಿಯುವವರೆಗೂ ನೀವು ನಿಮ್ಮ ಹುದ್ದೆಯಾದಂಥ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಬೇಕನ್ನುವಂಥ ಒತ್ತಾಯವನ್ನು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಮಾಡ್ತಾಯಿದೆ. ಮತ್ತು ಈ ರೀತಿ ಆಪಾದನೆ ಇದ್ದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಹೋಗಿ ಭಾಳ ಜಗತ್ಪ್ರಸಿದ್ಧವಾದಂಥ ದಸರಾ ಉದ್ಘಾಟನೆ ನೀವು ಮಾಡ್ತೀರಿ ಮತ್ತು ಡೇ ಟು ಡೇ ಎಲ್ಲವೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾ ಇದ್ದಾವೆ. ಇದರಿಂದ ಏನಾಗ್ತದೆ, ಜನರಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದ ಬಗ್ಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಹೋಗಿದೆ. ವಿಶ್ವಾಸ ಹೋದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ವಿಶ್ವಾಸ ಹೋದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಈ ರೀತಿ ನೀವು ಮುಂದುವರಿಯುವಂಥದ್ದು ಏನಿದೆಯಲ್ಲ, ಬಹುಶಃ ಅದಕ್ಕೆ ಬಂಡತನ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಮತ್ತೊಂದು ಹೆಸರನ್ನು ಬಂಡತನ, ಅದು ಕೆಲಸ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಇಡಿಯನ್ನು ನೀವು ದುರುಪಯೋಗ ಪಡೆದುಕೊಟ್ಟಾಗಿದೆ, ಇಡಿ ಇದರಲ್ಲಿ ತನಿಖೆ ಮಾಡಬಾರ್ದಾಗಿತ್ತು ಅಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾವು ಒಂದು ಹೇಳ್ತೀವಿ. ಇವತ್ತು ಇಡಿ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಇಡಿ ಇದಕ್ಕೆ ಅಪ್ಲೈನ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಈ ಯಾವ ಕೇಸಿಗೂ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಇದು ಹಣದ ಯಾವುದೋ ವ್ಯವಹಾರ ಆಗಿಲ್ಲ, ಟ್ರಾನ್ಸಾಕ್ಷನ್ ಆಗಿಲ್ಲ, ಇಡಿ ಇದರಲ್ಲಿ ಹೆಂಗೆ ಪ್ರವೇಶ ಮಾಡ್ತದೆ ಅನ್ನುವಂಥ ಕ್ವಶನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆಯ್ತು ಇಡಿ ಅವ್ರು ಏನೊಂದು ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ ತನಿಖೆಗೆ, ಅದನ್ನಾದರೂ ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡಿದರೆ ಕೋರ್ಟ್ ಆಫ್ ಲಾ ಇದೆಯಲ್ಲ. ಈಗ ಯಾರ್ಯಾರು ಈಗ ಕೇಜ್ರಿವಾಲ ಎಷ್ಟೋ ತಿಂಗಳ ಜೈಲಿನಲ್ಲಿದ್ದರು, ಅವರು ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡಿ ಅಪೀಲು ಇದು ಸಲ ಹೋಗಿ ಬೇಲ್ ಸಲುವಾಗಿ ಈಗ ಬೇಲ್ ಸಿಕ್ತು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟಿಂದ. ಇದು ಯಾವುದಾದ್ರೂ ಪ್ರೊಸೆಸ್ ಆಗಬೇಕಲ್ಲ, ಒಂದು ಲೀಗಲ್ ಬ್ಯಾಟಲ್ಲು. ಇದು ಯಾವುದೂ ಮಾಡಲಾರ್ದ್ರು ಇಡಿ ರಾಜಕೀಯ ಪ್ರೇರಿತ ಅಂತ ಹೇಳೋದು, ಆಮೇಲೆ ಗವರ್ನರ್ ಆರ್ಡರು ರಾಜಕೀಯ ಪ್ರೇರಿತ ಅಂತ ಹೇಳೋದು. ಈಗ ಹೈಕೋರ್ಟ್ ಆರ್ಡರ್ ಆಗಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಹೇಳಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಇವರು ಕೆಲವು ಮಿನಿಸ್ಟರು ಅದಕ್ಕೆ ಕಮಿಟಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ, ಜಜ್ಮೆಂಟ್ ಬಗ್ಗೆನೂ, ಆಮೇಲೆ ಕ್ಷಮಾಪಣೆ ಕೇಳ್ತಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಇವತ್ತು ನಿಮಗೆ ಯಾವುದೇ ದಾರಿ ಉಳಿದಿಲ್ಲ. ಕೋರ್ಟಲ್ಲಿ ಪೆಂಡಿಂಗ್ ಅದಾನ, ಕೋರ್ಟಲ್ಲಿ ಪೆಂಡಿಂಗ್ ಇದ್ದರೆ ಅದೊಂದು ಬೇರೆ ಇತ್ತು. ಕೋರ್ಟಲ್ಲಿ ಯಾವುದೂ ಪೆಂಡಿಂಗ್ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲದೇ ಇದ್ದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ನೀವು ಯಾವುದನ್ನು ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಇಡಿ ಆರ್ಡರ್ನೂ ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಆದಮೇಲೆ ಇವತ್ತು ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಆ ಸೈಟ್ಗಳು 14 ಸೈಟ್ಗಳನ್ನು ನೀವು ವಾಪಸ್ ಕೊಡುವ ಮುಖಾಂತರ ಇವತ್ತು ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡ್ದಂಗೆ ಆಯ್ತು. ಕಳ್ತನ ಮಾಡಿದ್ದು ಅಡ್ಮಿಟ್ ಆಯ್ತು. ಈಗ ಅಡ್ಮಿಟ್ ಆದಮೇಲೆ ಆಮೇಲೆ ಈ ಮಾಲ್ ವಾಪಸ್ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಅದು ಕಳ್ತನ ಹೋಗ್ತದೆ. ಆಪಾದನೆ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ, ಅದು ನಡೆಯುತ್ತೆ. ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ 100%. ನೋಡ್ರಿ, ಯಾವಾಗಲೂ ನಾನು ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಮೊದಲು ಹೇಳ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಇದರಲ್ಲಿ ಮೂಡಾ ಹಗರಣದಲ್ಲಿ सिद्धरामय्यनವರು 100% तप ಮಾಡಿದ್ದಾರೆ. मुडा घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे द्यावी असे आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत आहोत. आता देखील तेच सांगतो. सिद्धरामय्या यांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जावं अशी मागणी त्यांनी केली. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. नवरात्र शक्ती देवतेची उपासना करणारा सण आहे, जो दुष्ट शक्तींचा नाश आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आहे, असे सुरेश यादव फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश यादव यांनी सांगितले. नवरात्रामध्ये शक्ती देवतेची उपासना करणारा हा सण आहे, जो दुष्ट शक्तींचा नाश आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आहे, असे सुरेश यादव फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश यादव यांनी सांगितले. बेळगाव येथील रामतीर्थ नगरातील वीरभद्र देवस्थानाच्या परिसरात सुरेश यादव फाउंडेशनच्या सदस्यांनी आयोजित केलेल्या नवरात्र दांडिया उत्सवाला सुरेश यादव यांनी सुरुवात केली. आपल्या लेकरांच्या भल्यासाठी आई जगन्मातेने शक्ती देवतेने 9 अवतार घेतले आहे आणि ती आपल्या सर्वांचे रक्षण करत असते. नवरात्र हा प्रत्येक वर्षी दसरा सणाच्या निमित्ताने दांडिया उत्सव आयोजित करण्यात येतो. दांडिया उत्सवासाठी हजारो भक्त एकत्र येऊन उत्सवाला रंगत आणत असतात. सर्वांनी सहभागी होऊन नवरात्र सण उत्साहात साजरा करावा. नवरात्रात दुर्गा मातेची उपासना श्रद्धेने आणि भक्तीने केली जाते. त्याचप्रमाणे इथेही दुर्गा मातेची रोज विशेष पूजा केली जाते. दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमानंतर दांडिया उत्सव होणार आहे. खाद्यमेळाबरोबरच विविध स्टॉल्स लोकांना आकर्षित करतील. सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. ರಾಮತೀರ್ಥಂಗರ ರವಾಸಗಳಿಗೆ ಇದು ದಾಂಡ ಪ್ರದಾನ ಮಾಡ್ತದೆ. ನಮ್ಮ ಫೌಂಡೇಶನ್ ಅಷ್ಟೇ ರಾಮತೀರ್ಥಂಗರ ರವಾಸಗಳಲ್ಲಿ ಭಾಳ ಉತ್ಸುಕತೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಇವತ್ತು 350+ ಇಲ್ಲಿ ದಾಂಡ ಆಡಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ ಅಂದರೆ ನಮಗೊಂದು ಖುಷಿ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಯಾಕಂದರೆ ಇದು ಸುಸಜ್ಜಿತ ಸ್ಥಾನ. ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲ
ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹಾಗೂ ರಾಮತೀರ್ಥ ರವಾಸಿಗಳು ಇದರಲ್ಲಿ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಲ್ಲದೆ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಇದೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನಮಗೆ ಮುಂದಿನ ಸಲ ಈ ಗ್ರೌಂಡ್ ಸಾಲ್ತದಿಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವೆಲ್ಲ ಇದೇ ರೀತಿ ನಮಗೆ ನಮ್ಮ ಫೌಂಡೇಶನ್ಗೆ ಹಾಗೂ ರಾಮತೀರ್ಥ ರವಾಸಿಗಳು ಎಲ್ಲರಿಗೂ ನೀವು ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಇದೇ ದಾಂಡ್ಯಾ ಮಹೋತ್ಸವ ಅಲ್ಲದೆ ಮತ್ತೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬರ್ತಾ ಇದೆ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಒಂದು ಬರ್ತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ನಾವು ಬೆಳೆಸಬೇಕಾಗಿದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ನಶಿಸಿ ಹಾಕಲು ಬಹಳ ಮಂದಿ ಪ್ರಯತ್ನ ಇದ್ದಾರೆ. ಆ ನಶಿಸಿ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ನೀವು ಕೊಡಬೇಡಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಇವತ್ತು ಬೆಳ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ನನಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ನಿಮ್ದು ಯಾವುದೋ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಇದ್ರೆ ನಮ್ಮ ಸ್ಟೇಜ್ ಯಾವಾಗಲೂ ನಿಮಗೆ ಲಭ್ಯ ಇರ್ತದೆ. ಈ ಸ್ಟೇಜ್ನಲ್ಲಿ ನೀವು ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಬಹುದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಬಹಳ ಸುಸಜ್ಜಿತ ಸ್ಥಳ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಈ स्टेज ನಾನು 2 मार्च मध्ये जय हिंद जय कर्नाटक. आम्ही अनेक वर्षांपासून हा उत्सव संघटनेच्या सहकार्याने नवरात्रीनिमित्त शहरात साजरा करत आहोत. दुर्गामाता दौडच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रामतीर्थ नगरात अत्यंत उत्साहात हा उत्सव पार पडला. यावेळी अनेक जण उपस्थित होते. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. दुर्गती नाशिणी सद्गती दायिनी महामाया दुर्गावतारी श्री कुष्मांडा देवीच्या आराधनेनंतर बेळगावात 5व्या दिवशी श्री दुर्गामाता दौड उत्साहात पार पडली. दुर्गती नाशिनी सद्गती दायिनी महामाया दुर्गावतारी श्री कुष्मांडा देवीच्या आराधनेनंतर बेळगावात 5व्या दिवशी श्री दुर्गामाता दौड उत्साहात पार पडली. देश, धर्म आणि देव यांचा जागर करण्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी बेळगावात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौड आयोजित करण्यात येते. सोमवारी 5व्या दिवशी श्री कुष्मांडा देवीची आराधना करून नाथपै सर्कलमध्ये असलेल्या श्री अंबाबाई मंदिरात पूजा करून प्रेरणा मंत्राने धर्मध्वजारोहण केले गेले आणि श्री दुर्गामाता दौड सुरू झाली. सर्व गल्ली रांगोळ्यांनी सजलेल्या नववधूसारख्या दिसत होत्या. विविध जयघोष करत दौड पुढे सरकत होती. सुवासिनींनी आरती ओवाळून दौडचे स्वागत केले. भगवे फेटे, पांढऱ्या रंगाचे वेशभूषा परिधान केलेले आबालवृद्ध दौडमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज, बाल भवानी यांच्या सजीव रूपांतराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. धर्मध्वजधारींवर पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. नाथपै सर्कलपासून सुरू झालेली श्री दुर्गामाता दौड लक्ष्मी गल्ली, कारवार गल्ली, मारुती गल्ली, छत्रपती संभाजी रोड, सराफ गल्ली, गाडेमार्ग, होसूर बसवान गल्ली, आनंदवाडी, वडगाव रोड, खडेबाजार, कोरे गल्ली मार्गे संचारून गोवावेस येथील श्री बसवेश्वर सर्कलजवळ संपली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श घेऊन धर्मजागृतीसाठी संभाजी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली गेले 25 वर्षे बेळगावात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौड आयोजित केली जाते. नवरात्रीत होणारी ही दुर्गामाता दौड पाहण्यासाठी बाहेरून लोक बेळगावात येतात. तसेच दुर्गामाता दौड शिस्त, स्त्री शक्तीचा आदर, धर्मरक्षण आणि राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी शिक्षण देते, असे धर्मध्वजधारिणी सांगितले. लहानपणापासूनच आम्ही या दौडमध्ये सहभागी होत आहोत. नावाप्रमाणे दुर्गती नाशिणी आणि सद्गुण दायिनी दुर्गेची शक्ती जागृत करून स्त्री कुलाचे महत्त्व सांगणारा हेतू या दौडमध्ये अंतर्भूत आहे. सृष्टीतील स्त्री शक्तीचे महत्त्व दाखवण्याचे एक काम या दौडच्या माध्यमातून केले जात आहे, असे युवतींनी सांगितले. नाव गौरी. गेले 8 वर्ष मी दौडला यायला लागलो. ही दौड म्हणजे दौड नाही तर एक महिलांची मोहीम आहे. जसं की महिलांना मोहिमेला जायला भेटत नाही, म्हणून दौडमध्ये भरपूर अशा प्रमाणात बायका येतात, महिला येतात. छान वाटते. त्या महिला मोठमोठ्याने घोषणा देतात, गीत म्हणतात आणि आमच्या घरातल्यांना पण आमचा खूप अभिमान वाटतो की आम्ही दौडला येतो. घरातल्या बायका तर की आम्हाला बघून दौडला यायला प्रवृत्त होतात. हे बघून आम्हाला पण खूप आनंद होतात. शंकर चौगुले. मी 6वी पासून या दौडला येते आणि खूप मस्त वाटतं दौडला येताना. त्या दौडमध्ये गीत गातो आणि एक हिंदू असल्याचा आम्हाला अभिमान आहे की आम्हाला दौडला यायला मिळतंय. त्यानंतर सर्व हिंदू भगिनी देखील ह्यामध्ये सहभाग घेतात. खूप हे बघण्यासाठी खूप छान वाटतं. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. ನಮ್ಮ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಯಾರು ಎಲಿಜಿಬಲ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ಏನು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ಪನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಈ ವರ್ಷದಿಂದ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಇಟ್ ಇಸ್ ಲಿಂಕ್ ವಿತ್ ಆಧಾರ್ ಲಿಂಕ್. ಆಧಾರ್ ಸೀಡಿಂಗ್ ಆಗಬೇಕು, ಆಧಾರ್ ಲಿಂಕ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ದಯಮಾಡಿ ನಮ್ಮ ವೆಬ್ಸೈಟ್ ಇದೆ, ವೆಬ್ಸೈಟ್ಗೆ ಹೋಗಿ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕ್ಬೋದು ಅಂತ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ. 2023-24ನೇ ಸಾಲಿನ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಹಾಯಧನಕ್ಕಾಗಿ SSP ಪೋರ್ಟಲ್ ಮೂಲಕ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಿ. ಸ್ಕ್ರೀನಲ್ಲಿರುವಂತಹ ತಂತ್ರಾಂಶದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಸಂಖ್ಯೆ ನಮೂದಿಸಿ ಆಧಾರ್ ಲಿಂಕ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ನೋಂದಾಯಿತ ಕಾರ್ಮಿಕರು ಕೂಡಲೇ ನಿಮ್ಮ ಆಧಾರ್ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ಬ್ಯಾಂಕ್ ಖಾತೆಯೊಂದಿಗೆ ಲಿಂಕ್ ಮಾಡಿ NPCI ಮ್ಯಾಪಿಂಗ್ ಮಾಡಿಸಿ. ನಮ್ಮ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ವರ್ಕರ್ಸ್
ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಯಾರು ಎಲಿಜಿಬಲ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಯಾರು ರಿಜಿಸ್ಟರ್ಡ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ಏನು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಅನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಈ ವರ್ಷದಿಂದ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಇಟ್ ಇಸ್ ಲಿಂಕ್ ವಿತ್ ಆಧಾರ್ ಲಿಂಕ್. ಆಧಾರ್ ಸೀಡಿಂಗ್ ಆಗಬೇಕು, ಆಧಾರ್ ಲಿಂಕ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ದಯಮಾಡಿ ನಮ್ಮ ವೆಬ್ಸೈಟ್ ಇದೆ, ವೆಬ್ಸೈಟ್ಗೆ ಹೋಗಿ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಆನ್ಲೈನ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಆಫೀಸರ್ಸ್ ನೀವು ಕಂಡುಬಿಟ್ಟು ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕ್ಬೋದು ಅಂತ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ. ಕರ್ನಾಟಕ ಕಟ್ಟಡ ಮತ್ತು ಇತರೆ ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಮಿಕರ ಕಲ್ಯಾಣ ಮಂಡಳಿ ವತಿಯಿಂದ ನೋಂದಾಯಿತ ಕಾರ್ಮಿಕರ ಮಕ್ಕಳ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕಾಗಿ SSP ಪೋರ್ಟಲ್ ಮೂಲಕ 2024-25ನೇ ಸಾಲಿನ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಹಾಯಧನ ಅರ್ಜಿ ಆಹ್ವಾನಿಸಲಾಗಿದೆ. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, रुत अनोखी है। हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है। ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है। ये किसकी पलकों में है, तस्वीरें कैसी नुमाइश है। आराधना, मारुति गली, बेलगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. स्वच्छतेला प्राधान्य दिलेल्या महात्मा गांधींच्या तत्वज्ञानावर आधारित निडसोशी येथील श्री दुर्दुंडेश्वर मठाचे उत्तराधिकारी श्री निजलिंगेश्वर स्वामीजी यांनी सुरू केलेले स्वच्छ संकेश्वर अभियान यशस्वीरित्या पूर्ण झाले. स्वच्छतेला प्राधान्य दिलेल्या महात्मा गांधींच्या तत्वज्ञानावर आधारित निडसोशी येथील श्री दुर्दुंडेश्वर मठाचे उत्तराधिकारी श्री निजलिंगेश्वर स्वामीजी यांनी सुरू केलेले स्वच्छ संकेश्वर हे अभियान यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. स्वच्छ संकेश्वर अभियानाचा 1 वर्षाचा यशस्वी टप्पा पार पडून आता दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश झाला आहे. प्रत्येक रविवारी होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांची नागरी जाणीव वाढवण्यासाठी श्री निजलिंगेश्वर स्वामीजी कटिबद्ध आहेत. प्रकृतीवर प्रेम असणे पुरेसे नाही तर इतरांमध्ये देखील ते प्रेम वाढवण्याची श्रींची विचारधारा अनेकांच्या मनाला भिडली. यावेळी श्री निजलिंगेश्वर स्वामीजी म्हणाले की स्वच्छ संकेश्वर आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रम कसे असतील याबद्दल माहिती दिली. ಕಳೆದ ವರ್ಷ ಮಾಡಿದ್ದೀವಿ 25 ವಾರಗಳ ಶ್ರಮದಾನ ಜಾಗೃತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಆಮೇಲೆ ಪಾಟ್ ಕಾಂಪೋಸ್ಟಿಂಗು, ಡ್ರೈ ವೇಸ್ಟ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಡ್ರೈವ್, ಇವೆಲ್ಲ ಈಗೂ ಕೂಡ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಸ್ವಚ್ಛ ಸಂಕೇಶ್ವರ ಅಭಿಯಾನದ ಸ್ವಯಂ ಸೇವಕರ ಒತ್ತಾಸೆ ಮೇರೆಗೆ 2ನೇ ಹಂತದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ಶುರು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲರೂ ನಿಶ್ಚಯ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. 2024ರಂದು 2ನೇ ಹಂತದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲ ಈಗ ನಿಶ್ಚಯ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದು ಸಂಕೇಶ್ವರದ ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಸಭಾಭವನದಲ್ಲಿ ಶುರು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಂತ ಮೊಹಮ್ಮದ್ ರೋಷನ್ ಅವರು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಈಗಾಗಲೇ ತಾತ್ವಿಕವಾಗಿ ಒಪ್ಪಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಸುಭಾಷ್ ಆಡಿ ಅವ್ರನ್ನ ಕೂಡ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡಿ ಅವರನ್ನು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಮಂತ್ರಿಸಲು ಈಗ ತಯಾರಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ 2ನೇ ಹಂತದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮತ್ತು 1ನೇ ಹಂತದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏನು ವ್ಯತ್ಯಾಸ ಅಂತಂದರೆ, 1ನೇ ಹಂತದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಾವು ಶ್ರಮದಾನಗಳನ್ನ ಅಂದರೆ ರಸ್ತೆಗಳನ್ನು ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಗಟರ್ಗಳನ್ನೆಲ್ಲ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ. ಈಗ 2ನೇ ಹಂತದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಜಾಗೃತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಾವು ಒತ್ತು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಜಾಗೃತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು, ಜಾಗೃತಿ ಜನರಲ್ಲಿ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಹಸಿಕಸ ವನಕಸ ಇದರ ವಿಂಗಡಣೆ ಮತ್ತು ಅದರ ನಿರ್ವಹಣೆ, ಮನೆ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಹಸಿಕಸ ನಿರ್ವಹಣೆ ಹೇಗೆ, ಪಾಟ್ ಕಾಂಪೋಸ್ಟಿಂಗು, ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಸ್ವಚ್ಛ ಮನಸ್ಸು ಅನ್ನುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಈಗ ತೊಗೊಳ್ಳೋರಿದ್ದೀವಿ. ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಜಾಗೃತಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಸಂಕೇಶ್ವರದಲ್ಲಿ ಅಂತ ಎಲ್ಲ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ
ಈ ಜಾಗೃತಿ ತರಬೇಕು ಮತ್ತು ಅವ್ರ ಮೂಲಕ ಈ ಸ್ವಚ್ಛತೆಯ ಕನಸನ್ನು ನಾವು ನನಸು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಸ್ವಚ್ಛ ಮನಸ್ಸು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ತೊಗೊಳೋರಿದ್ವಿ. ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾದಂಥದ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಟ್ರ್ಯಾಶ್ ಕೆಫೆ, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಕಸ ಬೀಳ್ತದಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಒಂದಷ್ಟು ಈ ಕೆಫೆಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಜನರು ಕಸ ಒಗೆಯೋದ್ರ ಬದಲಿಗೆ ಕಸ ತಂದು ಕೊಡೋ ಹಾಗೆ ಮತ್ತು ಅವರಲ್ಲಿ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ, ಮತ್ತು ಒಂದಷ್ಟು ಸ್ವಚ್ಛತೆ ಕುರಿತಂತೆ ಜಾಗೃತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಸ್ವಚ್ಛ ಸತ್ಸಂಗ ಅನ್ನೋ ಹಿನ್ನೆಲೆ ಅವನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ವಿ. ಮತ್ತು ಸ್ವಚ್ಛತೆಗಾಗಿ ಜಾದು, ನಾನು ಮಂಗಳೂರಲ್ಲಿ ಸುಮಾರು 250 ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿಸಿದ್ದೆ. ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅದು ಒಂದು ಹೊಸತು. ಹೀಗಾಗಿ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಜಾದೂಗಾರ ಕುದ್ರೋಳಿ ಗಣೇಶ್ ಅವರಿಂದ ಒಂದಷ್ಟು ಜಾದೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಹಾಗೆ ಮತ್ತು ಒಂದಷ್ಟು ಮಾಹಿತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ಸ್ವಚ್ಛ ಸಂಕೇಶ್ವರದ ಜನ ಸಹಕಾರ ಕೊಡಬೇಕು, ಎಲ್ಲರೂ ಪಾಲ್ಗೊಳ್ಬೇಕು. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಪುರಸಭೆಯ ಎಲ್ಲ ಕೌನ್ಸಿಲರ್ಸ್ಗಳು ಇದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಬೇಕು. ಮತ್ತು ಈಗಾಗಲೇ ವಾರ್ಡ್ ಸಮಿತಿ ರಚನೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದೀನಿ. ವಾರ್ಡ್ ಸಮಿತಿಯ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೂ ನಾನು ಈ ಮಾಧ್ಯಮದ ಮೂಲಕ ಆಹ್ವಾನ ಕೊಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ, ತಾವು ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬಂದು ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಿ ಮತ್ತು ಪುರಸಭೆಯವರು ಕೂಡ ಇದರೊಳಗೆ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಿ. ಸಂಕೇಶ್ವರ ಜನತೆ ಇದರಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಬೇಕು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇದರಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಬೇಕು, ಹೆಚ್ಚಿನ ಜನ ಇದರಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಮೂಲಕ ನಾನು विनंती ಮಾಡ್ತೇನೆ. स्वच्छ संकेश्वर अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून या अभियानात शेकडो स्वयंसेवक सहभागी होत आहेत. सचिन कांबळे, KMM मराठी, हुक्केरी. 17व्या वन्यजीव संरक्षण सप्ताहाच्या उपक्रमांतर्गत वन विभाग बेळगाव विभागाच्या वतीने शिरोळीपासून हेम्मडगा निसर्ग शिबिरापर्यंत वन्यजीव संरक्षणासाठी पदयात्रा कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शिरोळी क्रॉस येथे केले. 17व्या वन्यजीव संरक्षण सप्ताहाच्या उपक्रमांतर्गत वन विभाग बेळगाव विभागाच्या वतीने शिरोळीपासून हेम्मडगा निसर्ग शिबिरापर्यंत वन्यजीव संरक्षणासाठी पदयात्रा कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शिरोळी क्रॉस येथे केले. यावेळी बोलताना विठ्ठल हलगेकर म्हणाले की जंगल असेल तर देश राहील, देश राहिला तर आपण सर्व राहू. त्यामुळे जंगल आणि झाडांचे संरक्षण आपली जबाबदारी आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना कर्नाटक वन विभागाच्या वतीने टी-शर्ट आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसन्न कुंभार, KMM मराठी, खानापूर. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यात आणि केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकार. कोट्यवधी रुपयांच्या खर्चाने गोगटे चौकापासून मराठा मंडळ कार्यालयापर्यंत बांधलेला रेल्वे उड्डाणपूल आहे निकृष्ट दर्जाचा. उद्घाटनानंतर 20 दिवसात गेले तडे. हुक्केरीतील भाजीपाला मार्केट APMCकडे स्थलांतरित करण्याची मागणी. कर्नाटक राज्य शेतकरी संघ आणि हरित सेनेचे नेते APMCचे कार्यकारी सचिव गुरुप्रसाद यांच्यासोबत केली चर्चा. दिल्लीला गेल्यावर वरिष्ठ नेत्यांना भेटणे सामान्य. खरगे यांना भेटून त्यांच्या प्रकृतीची केली चौकशी. चिकोडीचे खासदार प्रियंका जारकिहोळी यांनी केले मत व्यक्त. बातमीपत्रामध्ये वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा KMM मराठी. नमस्कार.